अर्जुन खोतकरांनी विकासाच्या नावावर हवेत सटाक्या मारू नये, पुरावे दाखवून खोतकरांनी बाप दाखवावा, अन्यथा श्राद्ध घालावे. माजी आमदार कैलास गोरंट्याल यांची खोतकरांवर टीका. जालना पालिकेच्या रणांगणात गोरंट्याल यांची अर्जुन खोतकरांवर जहरी टीका. जालना महापालिका निवडणुकीत खोतकर विरुद्ध गोरंट्याल सामना रंगणार. आज दिनांक 1 रोजी गुरुवारी दुपारी 4 वाजता मिळालेल्या माहितीनुसार जालना महानगरपालिकेच्या निवडणुकीचं बिगुल वाजताच राजकीय वातावरण चांगलंच तापलंय. पारंपरिक प्रतिस्पर्धी असलेले माजी आमदार कैलास गोरंट्याल आणि शिवसेना आमदार अर्जुन खोतकर यांच्यात आता शाब्दिक युद्ध शिगेला पोहोचले. खोतकरांनी विकासाच्या नावावर हवेत सटाक्या मारू नये, हिम्मत असेल तर कामाचे पुरावे देऊन बाप दाखवावा, अन्यथा श्राद्ध घालावं, अशा अत्यंत जहाल शब्दात कैलास गोरंट्याल यांनी खोतकरांना आवाहन दिलं आहे. जालना नगरपालिकेचं रूपांतर महानगरपालिकेत झाल्यानंतर ही पहिलीच निवडणूक होत आहे. या निवडणुकीत शहराच्या विकासाचा मुद्दा केंद्रस्थानी आहे. अर्जुन खोतकर यांनी शहरात केलेल्या विकास कामांचा दावा केला होता, त्यावर पलटवार करताना गोरंट्याल यांनी आक्रमक पवित्रा घेतलाय. ते म्हणाले की केवळ घोषणा करून किंवा हवेत बोलून विकास होत नाही. जर खरोखरच विकास कामं केली असतील तर त्याचे ठोस पुरावे जनतेसमोर मांडावेत. जालन्याच्या राजकारणात खोतकर विरुद्ध गोरंट्याल हा सामना नवीन नाहीये. मात्र महानगरपालिका निवडणुकीच्या निमित्तानं हा संघर्ष पुन्हा एकदा उपाळून आलाय. गोरंट्याल यांच्या या ताज्या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ माजली असून आता खोतकर याला काय प्रत्युत्तर देतात याकडे सर्वांचं लक्ष लागलंय. या टीकेमुळे आगामी महानगरपालिका निवडणुकीत प्रचाराची पातळी किती टोकदार असेल याचे संकेत मिळत आहेत. सर, मला काय सांगाल, आता भाजप शिवसेनेची युती तुटलेली आहे, त्यामुळे जालनेकरांना पुन्हा एकदा आता खोतकर विरुद्ध गोरंट्याल असा सामना बघायला मिळणार आहे. कोण बाजी मारणार याच्यामध्ये? सर्वप्रथम मी तुम्हाला हे सांगतो की जालनाने संभाजीनगर पासून प्रत्येक जिथं जिथं महानगरपालिका होतात मॅक्झिमम युती तुटलेली आहे. आणि आता गोरंट्याल आणि खोतकरचा सामना नाही आहे, हे धनुष्यबाण वर्सेस कमलाचा फुलचा वाद आहे, यांचा वार आहे, असं मी समजतोय. आता जे नाराजी कार्यकर्ते त्यांना आता तुम्ही कसं मन वळवणार? तुम्ही लवकर उठले तर तेच काम करणार आम्ही. हा, तर नाराजी करणार आहे, कारण आम्हाला आता वेळ नाही आहे. तुम्ही कमी शब्दात आणि मोजके शब्दात विचार आम्ही बोलतो, कारण आम्हाला तेच कामाला लागायचं. हा सर, आता आपण जर बघितलं तर जलवाहिनीचं पाणी असेल, पाण्याचा प्रश्न आहे जालनेकरांमध्ये, किंवा मग पैठणचे जायकवाडीचं जे पाणी आहे ते, आणि सौर ऊर्जेचा प्लॅन्ट, आणि काही शहरातले जे काही रस्ते झाले ते आम्ही केलेत असा दावा खोतकरांनी केलेला आहे. त्यांच्याकडे काही प्रूफ आहे का? त्यांच्याकडे काही फाईल आहे? कधी भेटले कोणाला? नाहीतर आमच्याकडे ना सौर ऊर्जेचा प्रकल्पाचा फाईल आहे माझ्याकडे. जगाला माहित आहे की मी उपोषणाला बसलो तेव्हा ते पाणी आलं, जेव्हा मी आमदार असताना, आमची सत्ता असताना. मेडिकल कॉलेजमध्ये मी आमदार नसताना उपोषण केलं, ते आलेलं आहे. सिमेंटच्या रोडचे उद्घाटन कोण केलं तुम्हाला माझ्यापेक्षा जास्त माहिती आहे. आणि कोणी हवात सटाके मारत पेक्षा त्यानं बाप दाखवण्याचा श्राद्ध करा. तुमच्याकडे काय प्रूफ आहे? यावेळेला मुद्दे काय काय असणार आहे? मुद्दे तर मी आता तुमच्या समोर बोलणार. मुद्दे आम्ही 5 तारखेला मुख्यमंत्री येत आहेत त्यांच्या समोर बोलणार आहे. कारण काय मॅनिफेस्टो म्हणजे हे काय म्हणजे आता ते म्हणतो ना, झेरॉक्स कॉपी काढण्याचे ते पक्के लोक आहे. आम्ही जिथं काय म्हटलं की उद्या तेच बोलणार की मी असं करणार तसं करणार, म्हणून मी सध्या ते मुद्दे मी तुमच्या समोर बोलणार नाही.